नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 12 मार्च रोजी रात्रीमध्ये एकाच रात्री 14 दुकानं शटर उचलून त्याच्यामध्ये चोरी झाली होती, दुकानं फोडण्यात आली होती। त्यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिट 1चे इन्चार्ज सचिन गायकवाड, एपीआय सूर्यवंशी, PSI घुगे आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला। त्यामध्ये आपल्याला 2 आरोपी निष्पन्न झाले, एक महंत कामी आणि दुसरा आरोपी आहे विष्णू कामी। हे मूळ राहणारे नेपाळचे आहेत, सध्या ते मीरा रोड परिसरामध्ये राहत होते। त्या 2 आरोपींना आपण अटक केली। त्यांच्याकडून आपण जे 14 दुकानं फुटले होते त्यामधील मुद्देमाल, पैसे, कॅश होते, त्याचबरोबर मोबाईल होता आणि इतर दुकानातलं साहित्य असं एकूण 2,60,000चा मुद्देमाल त्या 2 आरोपींकडून आपण जप्त केलेला आहे। ह्याच तपासामध्ये अजून एकूण मुंबई असेल, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील इतर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल असलेले 10 गुन्हे सध्या उघडकीस आलेले आहेत। 10 गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आरोपींचा निष्पन्न झालेला आहे। त्याचा देखील आम्ही पुढचा तपास करत आहे। सध्या ह्या आरोपींची 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे। मूळचे राहणारे हे नेपाळचे आहेत, सध्या ते मीरा रोड परिसरामध्ये राहत होते। यापूर्वी एका आरोपीवर मीरा रोड परिसरामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल आहे। हे स्क्रूड्रायव्हर आणि त्याच्या साह्यानं दुकान उचकटायचे, त्याचबरोबर हातानं सुद्धा त्यांनी बरेच दुकानचे शटर उचकटलेले दिसून आलेले आहेत। तसं आपल्याला CCTV फुटेज आणि इतर पुरावे देखील मिळालेले आहेत। सर, हे रिसिव्ह जे करत होते, ज्यांना विकत होते त्यांना अटक केलेली आहे? ह्यांनी जो मुद्देमाल चोरलेला आहे तो मुद्देमाल आपण तपासात हस्तगत केलेला आहे। त्याच्यामध्ये मोबाईल, कॅश आणि इतर साहित्य होतं। तो मुद्देमाल ते कोणाला विकणार होते किंवा त्याने अजून कुठं मुद्देमाल विकला आहे का त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत। यापूर्वी मीरा रोडला त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे घरफोडीचा, त्याचा देखील आम्ही अधिक माहिती घेत आहे। तर अशा प्रकारचे घरफोडी होते, दुकानाची चोरी होती, मोठे मुद्देमाल असतात, मला वाटतं एखादी आव्हान का करावं अशा ठिकाणी त्या लोकांनी देखील सिक्युरिटी गार्ड या निमित्तानं मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त CCTV कॅमेरा आपले दुकान असेल, आस्थापना असेल त्या ठिकाणी लावले पाहिजे। त्याचबरोबर त्या परिसरामध्ये असेल किंवा आस्थापनेच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी सिक्युरिटी गार्ड किंवा सुरक्षा रक्षक यांची नेमणूक देखील आपण केली पाहिजे। ठीक आहे, हिंदी दोन्ही नंतर नारपोली पोलीस स्टेशन येथे 378/25 हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता, ज्याच्यामध्ये गोडाऊनमध्ये चोरी करून त्यांचे लॅपटॉप चोरून घेऊन गेले होते। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या युनिट 2चे इन्चार्ज जनार्दन सोनवणे, API केदार आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास केला, त्याचा समांतर तपास केला। त्यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले, एक दिलीप चव्हाण आणि दुसरा आरोपी अर्जुन राठोड। हे मूळ राहणारे कर्नाटक राज्यातले आहेत। काही दिवस ते आपल्या भिवंडी परिसरामध्ये देखील वास्तव्याला होते। त्या 2 आरोपींना आपण अटक केली। त्यांच्याकडून एकूण 26 लॅपटॉप जप्त केलेले आहेत, ज्याची किंमत आहे 24,65,000 आणि याच्यामध्ये अजून देखील त्यांनी कुठल्या गोडाऊनमध्ये किंवा इतर ठिकाणी चोरी केली आहे का, घरफोडी केली का, याचा देखील आम्ही तपास करत आहे। सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। सध्या आपल्याला तपासामध्ये एकूण 26 लॅपटॉप मुद्देमाल जप्त केलेला आहे किंवा मिळून आलेला आहे, ज्याची किंमत 24,65,000 रुपये। त्याचा आता अधिक आम्ही तपास करत आहे। सध्या त्यांच्याकडून रिकव्हरी केली, जप्ती केलेली आहे। ते कोणाला विकणार होते किंवा ते कोण रिसिव्ह करणार होतं त्याचा देखील अधिकचा तपास आम्ही करत आहे। हे स्क्रूड्रायव्हर कटावणीच्या साह्याने गोडाऊनचं शटर किंवा दरवाजे उचकटून त्यामधील ते मुद्देमाल चोरून घेऊन येतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।